नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात महाविकास आघाडीतील सर्वच पक्ष लागले आहेत। शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना काँग्रेस सोबत एकत्र प्रचार करत आहेत। या दरम्यान शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय। त्यात शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना खोलीच्या बाहेर काढल्याचा दावा महाराष्ट्र भाजपचे प्रवक्ते जितेन गजारिया यांनी केलाय। त्यांनी याबाबतचा व्हिडिओ एक्सवर ट्विट केलाय। हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालेला आहे। श्रीकांत शिंदेंची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्वतः मतदारसंघात गाठीभेटी वाढवून विशेष लक्ष देऊन स्थानिक नेत्यांची मर्जी राखण्याचं काम सुरू केलं आहे। पुत्र श्रीकांत यांचा विजय सोपा करण्यासाठी मुख्यमंत्री धावपळ करताना दिसून येतात आहे। त्यातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कल्याण ग्रामीण मधील उपजिल्हा प्रमुख प्रकाश म्हात्रे आणि माजी नगरसेविका प्रेमा प्रकाश म्हात्रे यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला। त्यांच्यासह केशव पाटील, शाखा प्रमुख परेश पाटील, उमेश सुर्वे, अशोक पाटील, विजय पाटील आणि अन्य कार्यकर्त्यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला आहे। राज्यातील लोकसभा निवडणुकीतील लक्षवेधी लढतीपैकी एक असणाऱ्या अहमदनगर मतदारसंघात आज वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार दिलीप खेडकर यांच्या प्रचारासाठी प्रकाश आंबेडकर यांनी सभा घेतली। यावेळी त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे यांच्याविषयी एक खळबळजनक गौप्यस्फोट केलाय। या दोघांनीही काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची अलीकडेच भेट घेतली। यावरून विखे पाटील पिता पुत्र पुन्हा काँग्रेसमध्ये परतण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे। शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आढळराव पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्यात दावे प्रतिदावे आणि उत्तर प्रत्युत्तर सुरूच असल्याचं दिसतंय। एकमेकांना वेगवेगळे चॅलेंज देताना दिसत आहे। त्यावरून आता आढळराव पाटलांनी अमोल कोल्हेंवर चांगलाच निशाणा साधलाय। मला आव्हान प्रति आव्हानात गुंतवून ठेवायचा डाव अमोल कोल्हेंनी आखलाय। मी उत्तर देत नाही असं जनतेला ते दाखवू इच्छितात, असा आरोप आढळराव पाटलांनी अमोल कोल्हेंवर केलाय। बिग बॉस फेम अभिजित बिचुकले महाराष्ट्रातील कल्याणमधून निवडणूक लढवणार आहेत। रिएलिटी शो बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांनी महाराष्ट्रातील कल्याण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केलाय। उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अभिजित बिचुकले यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली। अभिजित बिचुकले म्हणाले, माझा कोणत्याही पक्षाशी संबंध नाही, मी एक स्वतंत्र संविधानाचा अनुयायी आहे। संजय निरुपम यांना महाराष्ट्राच्या राजकारणात नवे स्थान मिळाले आहे। काँग्रेसमधून बडतर्फ झालेले संजय निरुपम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केलाय। निरुपम यांनी 2005 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता, त्यामुळे ते जवळपास 2 दशकांनंतर शिवसेनेत परतले आहेत। निरुपम यांच्या पक्षप्रवेशानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, हा फक्त ट्रेलर आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय निरुपम यांचे पक्षात स्वागत करताना निरुपम हे शिवसेनेचे उपनेते आणि प्रवक्ते म्हणून काम करतील अशी घोषणा देखील केली आहे। शिवसेना नेत्या आणि विधान परिषद सभापती नीलम गोऱ्हे यांनी पत्रकार परिषद घेऊन आज शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांच्यावरील गंभीर आरोपाची माहिती दिली। आपल्या पत्रकार परिषदेत गोऱ्हे यांनी स्वप्ना पाटकर यांच्याबद्दलची माहिती दिली आहे। त्यामध्ये संजय राऊत यांच्याकडून माझ्या जीवाला धोका आहे, मला न्याय द्या अशी मागणी स्वप्ना पाटकर यांनी केली आहे। स्वप्ना पाटकर या मुंबईतील सांताक्रूज परिसरात राहत असून पत्राचाळ घोटाळा प्रकरणातही त्यांनी संजय राऊत यांच्या विरुद्ध जबाब दिला होता। आज नीलम गोऱ्हे यांनी स्वप्ना पाटकर यांची बाजू मांडताना पत्रकार परिषदेतून संजय राऊतांवर गंभीर आरोप केले आहेत। धुळे लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून भाजपने डॉक्टर सुभाष भामरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। महाविकास आघाडीतून काँग्रेसने डॉक्टर शोभा बच्छाव यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे, तर प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीकडून सेवानिवृत्त IPS अधिकारी अब्दुल रहमान यांना तिकीट देण्यात आले होते। मात्र अब्दुल रहमान यांचा उमेदवारी अर्ज छाननी अंती बाद ठरवण्यात आलाय। अब्दुल रहमान यांच्या उमेदवारीमुळे महाविकास आघाडीच्या मतांचे विभाजन होणार असे बोललं जात होतं। मात्र आता धुळ्यातून वंचितला मोठा धक्का बसलाय। मी परभणीतून खासदार झालो आहे आणि केंद्रात मंत्री देखील होणार आहे। सगळ्या विकास कामांसाठी निधी आणणार आहे असा विश्वास महायुतीचे परभणीचे उमेदवार महादेव जानकरांनी व्यक्त केलाय।
ते बारामतीत सुनेत्रा पवारांचा प्रचार करत आहे। अजित पवारांनी माझा प्रचार केला, आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करणं माझं कर्तव्य आहे। त्यासोबतच मी एक दिवस पंतप्रधान देखील होणार आहे, असंही जानकर म्हणाले आहेत। बारामती लोकसभा मतदारसंघाचा प्रचार अंतिम टप्प्यात आलाय। सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ दौंड तालुक्यातील वरवणमध्ये जाहीर सभा होत आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची जाहीर सभा होत आहे। या सभेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी स्थानिकांना संबोधित केलं। तेव्हा बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीकास्त्र डागलंय। अजितदादा, तुमच्यात जर धाडस असेल तर किरीट सोमय्या यांना तुमच्या प्रचारासाठी बोलवा। महाराष्ट्र कधीच गुडघ्यावर येत नाही। आमचा हा वस्ताद तुम्हाला गुडघ्यावर आणे, तुम्हाला येऊन धमक्या देत आहेत, त्याकडे लक्ष देऊ नका, असं म्हणत रोहित पवारांनी अजित पवारांना आव्हान दिलंय। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।